वसई विरार में जनता गड्ढों से परेशान, जिनके वजह से जा रही कई मासूमों की जान। लेकिन आखिर इस पर रोक क्यों नहीं? इस वर्ष जनता ने सभी त्योहारों को इन गड्ढों के साथ ही मनाया है, चाहे वह गणेश उत्सव हो, नवरात्रि हो और अब यह दिवाली। रास्तों पर गड्ढों की समस्या कम नहीं हो रही है। मनपा सिर्फ करोड़ों के टेंडर निकाल रही है, लेकिन गड्ढे जस के तस हैं, जिससे कई मासूमों की जान तक चली गई है। लेकिन उसके बाद भी प्रशासन नींद में सोया हुआ है। उसे जगाने के लिए बहुजन विकास आघाड़ी ने कल गड्ढों के साथ दिवाली मनाई और एक अनोखा आंदोलन किया। जी हां, नालसोपारा पूर्व स्थित राधा कृष्ण होटल के पास बीच रास्ते पर पूर्व सभापति नीलेश देशमुख तथा कई कार्यकर्ताओं ने गड्ढों के बीच रंगोली मनाई और दिया जलाकर इस अनोखे आंदोलन को संपन्न किया। आम्ही बऱ्याच वेळा आपल्या वसई विरार शहर महापालिकेत खड्ड्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे। वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, परंतु त्यावेळी कुठल्याही प्रकारची कारवाई आजगायत झाली नाहीये। यापूर्वी गणपती उत्सव असताना पूर्ण खड्ड्याची मरम्मत केली जायची, परंतु या प्रशासनाच्या काळामध्ये आणि या वर्षी बिलकुल खड्डे, आता दिवाळी आलेली आहे तरी खड्डे पूर्ण भरले जात नाही। तुम्ही आता बघत असाल गेले 4 दिवसापासून आपला हायवे हा पूर्णपणे बंद होता। त्या ठिकाणी मुलांची जी काही बस अडकल्या होत्या त्याची पण तुम्ही बातमी बघितली असेल। पूर्णपणे या विभागात वसई विरार शहराच्या पूर्णपणे ठिकाणी खड्ड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। या ठिकाणी मुलांच्या शाळेत जाण्याचा मार्ग पूर्णपणे थांबलेले आहेत। या ठिकाणी जे काही आजारी लोक असतील यांनाही या ठिकाणी हॉस्पिटल जाऊन त्रास होत आहे आणि प्रशासन ढिम्म बसलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं प्रशासन जाग घेत नाहीये। मागे आम्ही मोर्चा पण नेला तरी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आम्ही 2 दिवसात करू, परंतु आजगायत त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये। म्हणून आम्ही यावेळी ठरवलं की यावेळी नागरिकांना जर या प्रशासनाने खड्ड्यात घातलं असेल तर या खड्ड्याची दिवाळी आपण साजरी करूया। म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्व तरुण नागरिकांनी हाती घेतलेलं आहे, खड्ड्याची दिवाळी म्हणून। आता तरी हे झोपलेलं प्रशासन जागं झालं पाहिजे। गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे, यांनी आता तरी या ठिकाणी जाग घेऊन हे खड्डे लवकरात लवकर भरतील अशी अपेक्षा करतो। या ठिकाणी नागरिकांना ज्या पद्धतीने टॅक्सची वसुली केली जाते, ज्या ठिकाणी तत्परता दाखवली तशी तत्परता ही काम करताना पण दाखवली पाहिजे आणि हे खड्डे पण भरून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे।